नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडेंवर आरोप केलेत. वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दारू विक्रीचा परवाना घेतल्याचा दावा नवाब मलिकांनी केलाय. समीर वानखेडेंनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप केलाय. त्या परवान्याचे सातत्याने समीर वानखेडेंच्या नावानं नूतनीकरण केले गेले. 2022 पर्यंत नूतनीकरण करण्यात आलेलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तर मलिकांच्या आरोपांना वानखेडेंनी उत्तर दिलंय. बार असणं काही चूक आहे का असा प्रश्न समीर वानखेडेंनी विचारलेला आहे. बारचा मी टॅक्स भरतो. नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंनी उत्तर दिलंय. बार असण्यात काय चूक आहे असा सवाल समीर वानखेडेंनी केला. ही माझी संपत्ती आहे. मी 15 वर्षांचा होतो तेव्हा आईने हे हॉटेल घेतलं होतं. तेव्हा फक्त रेस्टॉरंट होतं, नंतर बार झाला असं वानखेडेंनी सांगितलं. आईला मदत करण्याकरता वेटरचं काम सुद्धा केलेलं होतं. नोकरीला लागताना सगळी माहिती जाहीर केलेली आहे. या बारचा मी टॅक्स भरतो असंही समीर वानखेडेंनी सांगितलं. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला तो बार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या मालकीचा नसून वाशीच्या सेक्टर 19 मधील एपीएमसी मार्केट परिसरातील ट्रक टर्मिनल इथला सद्गुरू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार हा समीर वानखेडेंच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला आणि सत्याविषयी किंवा परिस्थितीविषयी माहिती दिली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मंत्री नवाब मलिक यांनी सकाळी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी समीर दाऊद वानखेडे यांचा आणखीन एक फर्जीवाडा म्हणून एका सद्गुरू रेस्टो बारचा फोटो ट्विट केला होता. त्यांचं म्हणणं आहे की हा बार समीर वानखेडे किंवा त्यांच्या परिवारातील सदस्याचा आहे. पण तो फोटो आम्ही जेव्हा गेलो, पण जो फोटोमधला बार दाखवला आहे तो बार समीर वानखेडे किंवा त्यांच्या परिवाराचा नसून तो दुसरा बार आहे. आणि जो हा माझ्या मागे तुम्ही हा सद्गुरू बार जो पाहताय हा ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांच्या नावावरती आहे. हॉटेल इथले चालक जे त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी देखील या माहितीला दुजोरा दिलेला आहे की हा वानखेडे यांचाच बार आहे. हा ट्रक टर्मिनल जो आहे नवी मुंबईतील वाशी भागातील या ट्रक टर्मिनलजवळ सेक्टर 19 मधील ट्रक टर्मिनलच्या आतमध्ये असलेला हा एक बार आहे. दादा आपलं नाव काय? दिनेश शेट्टी. दिनेश जी, ये बार किसका है? ये समीर वानखेड़े सर. उनके पिताजी के नाम से क्या वानखेड़े सर के नाम से? समीर सर के नाम पे. समीर वानखेड़े सर के नाम से. कभी आते थे? कभी जब पढ़ाई करते जब भी आते थे, माँ के साथ आते थे. अभी माँ गुजरे बाद में कभी आते नहीं, कभी उनके बाद देखा भी नहीं. साहब पिताजी उनके कभी भी आते. पूर्ण माहिती जी आहे ती त्यांच्या सर्व्हिसमध्ये दिलेली आहे. डिक्लेरेशन केलेलं आहे. रेग्युलर याचा कर जो आहे ते भरतात. त्यामुळे गैर काय आहे असं उत्तर जे आहे ते वानखेडे परिवाराकडून दिलेलं आहे. त्यामुळे या आजच्या नवाब मलिकांच्या ट्विटमुळे समीर वानखेडे आणि नवाब मलिक हा जो वाद आहे हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिससह आणि संदीपसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक 3ही कायदे मागे घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलं. हे 3 कायदे मागे घेण्याकरता काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केलं होतं. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांमधून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम 3 कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं. आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे
अपने परिवार के बीच लौटे। आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर देशभरात शेतकऱ्यांनी आनंद साजरा केलाय। गाझीपूर इथं शेतकऱ्यांनी जिलबीचं वाटप करून आनंद साजरा केला। दुसरीकडे दिल्ली उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या गाझीपूर सीमा भागातील शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलबीचं वाटप केलं, खाऊ घातली जिलबी आणि आनंद साजरा केला। गाझीपूर बॉर्डरवरून या सगळ्या आंदोलनाचा किंवा या सगळ्या वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। गेल्या 2 वर्षापासून दिल्लीतील याच गाझीपूर सीमेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आता आज इथे परिस्थिती आनंददायी आहे। गेल्या 2 वर्षामध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन मिळाले, कधी लाठीचार्ज झाले या सीमा भागांमध्ये, कधी अश्रुधूर पाणी झालेलं आहे, कधी पाण्याचा मारा झालेला आहे। पण गेल्या 2 वर्षापासून शेतकरी इथे टिकून आहे आणि आता इथे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। जर बघितला आपण तर शेतकऱ्यांनी जिलेबी तयार केलेली आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे की तिन्ही कायदे जे आहेत ते परत घेण्यात येईल। यासाठी इथं जिलेबीचं वितरण सुरू आहे, आनंदाचा क्षण आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या 2 वर्षापासून देशभरातले शेतकरी गाझीपूर सीमेवरती होते। काही शेतकरी सिंधू बॉर्डरला होते, काही शेतकरी जर बघितलं आपण तिन्ही बॉर्डरला होते। या तिन्ही सीमा शेतकऱ्यांनी रोखून धरल्या होत्या। गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने माहिती मिळते शेतकऱ्यांनी आंदोलन टिकवून ठेवलं, अनेकदा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला। असं असताना देखील या सध्या संपूर्णपणे हे ज्या पद्धतीने आंदोलन होतं हे आंदोलन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न असतानाही आज आंदोलनाचा यश आलेलं आहे आणि शेतकरी आता आनंदित आहे, जिलेबी वाटत आहे। गाझीपूर बॉर्डरवरून व्हिडिओ उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। दरम्यान गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांनी जिलबीचं वाटप केलं, आनंद साजरा केला। त्यांच्याशी संवादही साधला आमच्या प्रतिनिधींनी म्हणजेच प्रशांत लीला यांनी। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते तिन्ही कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज त्यांनी देशाला संबोधित करताना घोषणा केली आहे। या शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। बहुत अच्छा है, इसकी मांग पूरी जो नया आदेश दिया मांगे पूरी हो जाएंगे, हम लोग चले जाएंगे। अभी पीएम ने जो घोषणा की उसको किस तरह से देखते हैं आप? जस्ट इट्स अ होप टू अस, एक शुरुआत है, पॉजिटिवली रिजल्ट आएंगे। जो फाइनल डिसीजन हमारा किसान मोर्चा लेगा वी विल गो फॉर दैट। लेकिन आप यही रहेंगे जब तक? हाँ बिल्कुल, अभी यही जब तक संसद में पूरे का एक जब तक हमारा किसान मोर्चा नहीं लेगा डिसीजन तब तक हम यही हैं। जब तक किसान मोर्चा ये रहेगा जब तक यही रहेगा। लेकिन अभी पीएम ने कहा है कि इसको आने वाले सेशन है उसमें डिसीजन लिया जाएगा। डिसीजन लेंगे जब वो हमारे मोर्चा के जो किसान होगा लेंगे, फाइनल हो जाएगा, बिल वापसी, घर वापसी। हे म्हणतात संसदेच्या जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथे राहू, पण शेतकरी संघटनेचे नेते निर्णय घेतील, आमचे किसान संघटनेचे नेते निर्णय घेतील, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ वापस जायचं की नाही। पण त्या ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी घोषणा केली त्याचं आम्ही स्वागतच करतो। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। जनतेची की ताकद काय असते ते देशाला कळलं असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकरी कायद्याविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं, आंदोलनं सुरू होती, आजही सुरू आहेत। आपल्या सगळ्यांचं पोट भरणारे अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले, पण या अन्नदात्यानं आपली शक्ती दाखवून दिली आहे, त्यांना माझं त्रिवार वंदन। जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी या निमित्तानं नम्र अभिवादन करतो। असो आता सरकारला उपरती झाली आणि ते कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम स्वागत करतो। हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा रद्द करण्याचा निर्णय तर घेतलाय, पण यासाठी तात्काळ अध्यादेश आणून हा निर्णय लागू करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। गेल्या 1 वर्षापासून शेतकरी रस्त्यावर आहे, त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी संधी द्यावी असं चव्हाण म्हणाले। पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला यांनी। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आपण कसं बघता?
दोन गोष्टी आहेत की पंतप्रधान कुठलाही निर्णय राजकीय फायद्याशिवाय आणि सत्तेमध्ये राहण्याकरता निवडणुका जिंकण्याशिवाय ते घेत नाहीत. हा निर्णय किंवा काही दिवसापूर्वी घेतलेला पेट्रोल डिझेलच्या किमती अचानक कमी करण्याचा निर्णय हा ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यातून जो अनपेक्षित त्यांच्या दृष्टीने निकाल लागला त्यामुळं डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला. आता पुढं पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आज पंजाबमध्ये भाजपचा कुणीही नेता किंवा कुणीही लोकप्रतिनिधी कुणीही केंद्रीय मंत्री फिरू शकत नाही वस्तुस्थिती आहे. वर्षभर झालं शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे. 500-600 लोकांचे बळी गेलेले त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. लखीमपूर खेरीसारखी निर्दयी घटना घडते आणि अजूनही केंद्रीय राज्यमंत्री काही राजीनामा देत नाहीत. आणि यातून मग येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल हे दिसल्याबरोबर मोदींनी त्यांच्या राजकीय लाभाकरता हा निर्णय घेतलेला आहे. अजूनही ही चूक होती असे ते कबूल करायला तयार नाहीत. आमचं योग्यच होतं पण आम्ही समजवायला कमी पडलो अशा प्रकारची काहीतरी बोलवणूक करता येते. पण एक चांगली गोष्ट आहे. मी शेतकऱ्यांना त्यांनी ज्या आंदोलनामध्ये वर्षभर भाग घेतला मला वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आंदोलन इतकं प्रदीर्घ काळात चाललेलं मला दुसरं काही दिसत नाही. आणि त्यामुळं शेतकरी नेत्यांचा शेतकऱ्यांचा खरं म्हणजे विजय आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता प्रश्न असा आहे की मोदी म्हणतात की आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेऊ. माझी मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही हे कृषी कायदे अध्यादेशानं आणले तसे तुम्ही आजच्या आज अध्यादेशाने रद्द करा. अध्यादेशाचा कायदा बदलण्याकरता आपल्याला संसदेमध्ये चर्चा करावीच लागेल. त्यावेळेला प्रदीर्घ चर्चा आपण करूया. पण आता पुन्हा घोळ घालत बसू नका. कारण आत्ताच्या आत्ता तुम्ही एक मनाचा मोठेपणा दाखवून हे अध्यादेशानंच कायदे रद्द करा अशी आमची मागणी आहे. याला जोडून सर मला आता 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर ईडी आणि सीबीआयच्या संदर्भात अध्यादेशांना तोंडावरती हिवाळी अधिवेशन आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती अध्यादेश जर आजच आणलं जशी आपण मागणी करता तर शेतकरी आंदोलन मागं घेऊ शकतात का? नाही, मला शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत स्पष्टपणे कायदे रद्द होत नाहीत आम्ही जाणार नाही. त्यांना घरी पाठवलं पाहिजे. खूप त्यांनी हा स्पष्ट होले. ही साधी मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही अध्यादेशाने कायदे लागू केले त्याच प्रकारे अध्यादेशानं हे कायदे रद्द करा. नंतर अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करावंच लागतं. ते हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेने होईल. पण आत्ता हे कायदे अध्यादेशाने रद्द करा. त्याकरता आता पुन्हा हट्टीपणा करू नका अशी माझी प्रामाणिक मागणी आहे. नवी दिल्ली उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची भीती वाटती आहे म्हणून हे कायदे मागे घेतले असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. या निवडणुकांनंतर राष्ट्रपती पदाचीही निवडणूक होणार असल्यानं असा निर्णय घेण्यात आला असल्याचं नाना पटोले म्हणाले. जनतेचा मोदींवर विश्वास राहिला नसल्याची टीका पटोलेंनी केली. जो पंजाब, उत्तर प्रदेश कई राज्यों में जो चुनाव लगे हैं उसके परिणाम बीजेपी को भुगतने पड़ने वाले. बीजेपी का सुपड़ा साहब वहाँ पे होने वाला था और उस डर के वजह से ये कानून वापस लिया गया है. क्या ये प्रश्न किसान और लोगों के बीच में है. दूसरा महत्व का प्रश्न है कि ये चुनाव के बाद माननीय राष्ट्रपति मोदी जी का भी चुनाव आने वाला है और राष्ट्रपति जी का चुनाव ये सबसे बड़ा महत्वपूर्ण केंद्र की सरकार के लिए रहने वाला है. और ये सब नज़र रखकर क्योंकि मोदी जी के ऊपर आज देश की जनता का भरोसा नहीं रहा, बीजेपी के ऊपर जनता का भरोसा नहीं रहा है कि जो भी वादे इन लोगों ने किए झूठे वादे निकले. 3 कायदे रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला असं मत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचा हा मोठा विजय असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपला येणाऱ्या निवडणुकांमधला पराभव दिसत असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मत मनीषा कायंदे यांनी मांडलं. भारतीय जनता पार्टी को एक सबक आज मिला है. बहुमत के आधार पर आप कानून पारित कर सकते हो मगर देश की जनता का मन आप नहीं जीत सकते. और यहाँ पर भारतीय जनता पार्टी और मोदी जी की हार साफ साफ दिखाई दे रही है. देशातल्या सगळ्यात मोठ्या शेतकरी चळवळीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केली. 800 अन्नदात्यांचं हौतात्म्य आणि देशातल्या अन्नदात्याच्या
देशामध्ये चाललेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सगळ्यात मोठ्या चळवळीचा हा विजय आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली, तीही बघूयात. आज़ादी से पूर्व से इतिहास चल रहा है. आज़ादी से पूर्व हम आंदोलन किए, संघर्ष किए, इसलिए आज़ादी मिली. वो सही ना मिलने के कारण फिर से आंदोलन करना ये जरूरी है. इसलिए जिन किसानों ने सब किसान भाइयों के लिए जो आंदोलन किया, बलिदान किया, उनके लिए मैं धन्यवाद करता हूँ. और मुझे ये महसूस होता है कि उनका बलिदान व्यर्थ नहीं है. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर राज्यातही शेतकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. राज्यामधून शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधील पुणतांबा गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दुसरीकडे नाशिकमध्येही शेतकऱ्यांनी जल्लोष केला, तर पुण्यातही फटाके वाजून आणि साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला. हा आनंद साजरा करताना सांगलीमध्ये सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदात सहभाग घेतला, साखर वाटली, आनंद साजरा केला. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळतो आहे. बातमी आहे शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावातून. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केल्यावर शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पुणतांब्यामध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. असंघटित असलेला शेतकरी संघटित होऊ शकतो हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावानं दाखवून दिलं. 2017 साली शेतकरी संपाची मशाल पेटवली आणि बघता बघता हे आंदोलन गावागावात पोहोचलं. आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू शकतो हे पुणतांबे गावाने दाखवून दिलंय. आज मोदीजींनी जेव्हा 3 कृषी कायदे रद्द केले त्याचा आनंद आज इथले सगळे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. फटाकडे वाजवले गेलेत, पेढे वाटप केलं गेलंय. त्यांना विचारूया की काय त्यांच्या भावना आहेत. आज 3 कृषी कायदे ज्यासाठी लढा 1 वर्षापासून सुरू होता तो मोदींनी मागं घेतलाय. काय आनंद आहे शेतकऱ्यांमध्ये? हा खरा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. पंतप्रधानांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून शेतकऱ्यांचा विजय होतोय म्हणून त्यांनी कायदे लावून नाही धरले आणि आज हे सर्व कायद्यांची आज घोषणा केल्यावरती एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणून मोदी सरकारनं शेतकऱ्यांचे या ठिकाणी कायदे मागे घेतले. त्या कायदे मागे घेतले पण शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहे, अनेक समस्या आहे. MSPचा असेल, भाववाढीचा असेल. जर प्रत्येक वेळेस आंदोलनच करायची वेळ आली तर शेतकऱ्यांना शेती सोडून रस्त्यावर थांबावं लागेल. माझी मोदी सरकारला विनंती आहे की तुमच्यामधले जे सक्षम अधिकारी आहे, जे सक्षम केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री, त्यांनी शेतकऱ्यांची एक टीम तयार करावी, कमिटी तयार करावी आणि हे प्रश्न जर आपसात सुटले तर हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला काय वाटतं आज हे जे कायदे मागे घेतलेत काय भावना आहेत? आता कायदे मागे घेतले त्याबद्दल त्याचं स्वागत. पण हा कायदा ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये येऊन त्याच्यावर चर्चा होऊन आणि तो ज्यावेळेस मागं घेतला जाईल, कारण या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. लोकसभेत बिल आल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर परत हे कायदे त्याच्या अस्तित्वात राहणार नाही. त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळाला. ज्या कायद्याची कोणालाही गरज नाही, आवश्यकता वाटत नाही आणि जे कायदे पूर्णपणे शेतकऱ्याला मातीत गाडण्यासाठी आणि हे कॉर्पोरेट शेती तयार करण्यासाठी केले होते, त्याला शेतकऱ्यांच्या या एकजुटीने विरोध केला आणि आज हे कायदे मागे घेतले. मला अतिशय आनंद होतो की आणि ह्या शेतकरी आंदोलन करू शकतो, संप करू शकतो याची ठिणगी या पुणतांबा गावाने टाकलेली आहे आणि आज त्याचा वनवा झालेला आहे. आता इथून पुढे शेतकऱ्याला कोणी दाबायचा प्रयत्न करू नये. कायदे रद्द करण्याची घोषणा जरी झालेली असली तरी संसदेमध्ये जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत हे शेतकरी जे आहेत यांना खऱ्या अर्थाने आनंद होणार नाही. शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबे गावानं दाखवून दिलं की शेतकरी एकत्र येऊ शकतो. त्याचाच परिपाक आज आहे. देशामध्ये मोठं आंदोलन झालं आणि केंद्राने केलेले 3 कायदे रद्द करावे लागले. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली। त्यानंतर मनमाड, मालेगाव, येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी आनंद नोंदवला। या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे कृषी कायदे होते ते रद्द करण्याची घोषणा केली, त्याच्यामुळे मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही जे कायदे रद्द झाले आता त्यांना काय वाटतंय, काय म्हणाल तुम्ही? केंद्र सरकारने जे वर्षभरापूर्वी 3 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणले होते, त्या विरोधात शेतकऱ्यांनी आज एक वर्ष पूर्ण झालं। त्या लढ्याला आज यश येऊन आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ते तिन्ही कायदे मागे घेण्याचा जो निर्णय घेतला, मी त्यांचं स्वागत करतो। परंतु ते स्वागत करत असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी पण मांडल्या शेतकऱ्यांच्या याच्यात। त्यांनी खूप मनापासून शेतकऱ्यांची केली। आज पहिल्या वेळेस पूर्ण त्यांचं भाषण जे होतं ते कृषी विभागावर होतं आणि शेतकऱ्यांवर होतं। बियाणं आणलं, खतांची केली, परंतु या गोष्टींचा आणि MSP खास करून MSP बद्दल बोलू की MSP आणली, परंतु शेतकऱ्यांना एकाही मालाला MSP भेटत नाही। त्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले पाहिजे आणि जो माल समजा 1850 रुपये आज मक्याला भाव आहे, परंतु मका 1500-1600 रुपये जाते। याचा जो 300 ते 400 रुपये क्विंटल मागे शेतकऱ्यांना जो फटका बसतोय तो केंद्र सरकारने भरून द्यावा। 3 काळे कायदे कृषी कायदे रद्द केले त्याबद्दल आधी पंतप्रधान मोदी साहेबांचं अभिनंदन करतो। पण हे काळे कायदे रद्द करायला उद्या 1 वर्ष होतं। हे लोक तिथं सीमेवरती बसलेले होते। 15 ऑगस्टला सांगितलं का 1 मिनिटाचं फक्त अंतर आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हे दिले, त्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये 650 ते 700 लोकांचा बळी गेला आणि आता केवळ पायाखालची वाळू घसरली। उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे, तरी पण तो शेतकऱ्याच्या लाभात आहे। तरी परत एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो। काळे कायद्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमकपणे दिल्लीच्या या सर्व सीमा आहेत त्या सीमेवर बसले होते। महाराष्ट्रामधून आम्ही 2 वेळेस किसान सभेचे जथ्थे 5000च्या वरती जथ्थे दिल्लीमध्ये घेऊन गेलो। नरेंद्र मोदींना जर शेतकऱ्यांचा खरोखर कळवायला असता तर त्यांनी त्याच वेळेस आम्हाला एवढे 1 वर्षभर तिथं बसून शेतकऱ्यांचे 700 बळी घेतले नसते। एकूणच प्रधानमंत्री मोदींनी जो कृषी कायदे मागे घेतले त्याचं स्वागत तर केलंच जात आहे, मात्र निवडणुका डोळ्यासमोर पुढे ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला आलेलं हे यश आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते। मात्र हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता असं मत शेतकऱ्यांनी नोंदवलं। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला। ऐतिहासिक असा निर्णय झालाय, काय प्रतिक्रिया? प्रथमतः मी जमिनीला भारतभूमीला मी नमन करतो आणि या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, भारतीय संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या विरोधात जी कृती मोदींनी आणि केंद्र सरकारने केली होती आणि त्याला उत्तर हे आज जनतेच्या आणि सर्व दबावाचा 355 दिवस देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा आहे। याबद्दल मी प्रथमतः आनंद व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे ह्या आंदोलनामध्ये देशभरातील 355 शेतकऱ्यांचं 631 शेतकऱ्यांचं बलिदान झालेलं आहे। महाराष्ट्रातली आदिवासी महिला सीताबाई तडवीचा मृत्यू या आंदोलनामध्ये झालेला आहे। या सर्व शहीदांना भारत सरकारने त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा, त्यांना 50 लाख रुपये प्रत्येकी दिले पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी सरकारी दिली पाहिजे। नुसती माफी मागून चालणार नाही। पंतप्रधान महोदय, या देशातला जो आक्रोश शेतकऱ्यांचा होता तो समजून घेतला नाही। तुम्हाला माफी मागायची असेल तर या देशातील शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या शिफारसी करा आणि या देशामध्ये शेतकरी शेतमजुरांसाठी वृद्धापकाळाचा पेन्शनचा कायदा करा। तेव्हा तुमचे खरं अश्रू आम्ही मान्य करू आणि जनतेला भारतीय लोकशाहीमध्ये जनता शेतकरी जे कायदे मागतात ते कायदे तुम्ही करायला पाहिजे होते, ते केले नाही म्हणून ही माफी मागण्याची वेळ आलेली आहे। तर आता कृती करा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, ही आम्ही मागणी करतो। महत्त्वाची मागणी त्यांनी केली की शेतकऱ्यांना शहीद घोषित करा, आपली काय प्रतिक्रिया? नक्कीच शेतकऱ्यांना शहीद घोषित केलंच पाहिजे आणि आज गुरु नानक जयंती प्रकाश पर्व, तर मी असं म्हणेल की आज प्रकाश पर्वामध्ये मोदी सरकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि अखेर त्यांनी माघार घेतली। आता आपण एक ब्रेक घेणार आहोत, मात्र ब्रेकवर जाण्याआधी आमच्या मिशन पाणी या मोहिमेबाबत। जागतिक शौचालय दिनानिमित्त हार्पिक आणि नेटवर्क 18च्या प्रमुख मोहिमेमध्ये मिशन पाणीनं स्वच्छ पाणी आणि शाश्वत स्वच्छतेसाठी भारतातील पहिल्या प्रस्तावनेचं अनावरण केलं।
देशभरातील लोकांनी सुरक्षित पाणी आणि शाश्वत स्वच्छतेकरता कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली। पाहुयात या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया। हमको बचानी है ये जिंदगानी। We pledge to strive for a cleaner and healthier world, to protect ourselves from disease, to have sustained sanitary habits, to have access to clean toilets and water for all citizens. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेची सुनील शिंदेंना उमेदवारी दिल्याचं समोर येत आहे। रामदास कदम यांचा पत्ता कट झालेला आहे। मुंबई विधान परिषदेकरता नवा उमेदवार हा सुनील शिंदे असणार आहेत असं कळतंय। शिवसेनेकडून मुंबईतून विधान परिषदेकरता सुनील शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे। रामदास कदम यांचा पत्ता कट करून सुनील शिंदेंना उमेदवारी दिली गेली आहे। अनिल परब प्रकरणातील वादग्रस्त ऑडिओ क्लिप रामदास कदम यांना भोवली आहे असंच म्हणता येईल। आदित्य ठाकरेंसाठी सुनील शिंदेंनी वरळी मतदारसंघ सोडला होता। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, सुनील शिंदेंसंदर्भात काय सांगाल? विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येते। विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होत आहेत। 10 डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांमधून 2 उमेदवार जे नगर आमदार आहेत ते निवडले जाणार आहेत। त्यामुळे या जागेवरती कोणाची उमेदवारी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा कोटा जो आहे तो पूर्ण आहे, त्यामुळे शिवसेनेचा अधिकृत एक उमेदवार जो आहे तो सरळपणे निवडून येऊ शकतो, त्याला कुठलाही अडचण होऊ शकत नाही। त्या ठिकाणी आतापर्यंत विद्यमान शिवसेना नेते रामदास कदम हे आमदार होते, मात्र आता त्यांचा पत्ता कट करून त्या जागी शिवसेनेचे माजी आमदार सुनील कदम यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते आहे। सुनील शिंदे हे माजी आमदार आहेत वरळी विधानसभेचे। त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी स्वतःची विधानसभेची जागा जी आहे ती रिक्त केली होती आणि त्यांचा जो त्याग आहे त्याला समर्पित करत एकूण शिवसेनेने त्यांची ही जी जबाबदारी आहे ती त्यांना आता सोपवलेली आहे। त्यांना आता विधान परिषदेचे आमदार जे ते केलं जाणार आहे अशी माहिती मिळते आहे आणि त्यामुळे शिवसेनेचं मुंबईतलं एकूण जे गणित आहे, बॅलन्स जे आहे ते कुठेतरी समांतर करण्याचा प्रयत्न करण्याचा शिवसेनेने केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पण त्याचबरोबरीने शिवसेनेने त्यांचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना कुठेतरी साईडला केलेलं आहे। त्यांची जी काही वादग्रस्त ऑडिओ क्लिप होती ती त्यांना कुठेतरी भोवली आहे असं आपण म्हणू शकतो। नक्की उदय, धन्यवाद सविस्तर याविषयीचं विश्लेषण केल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल। बातमी परमवीर सिंग यांच्या संदर्भातली त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। परमवीर सिंग यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस काढण्यात आलेली आहे। वाळकेश्वर मधल्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस काढली गेली आहे। परमवीर सिंग यांना 30 दिवसात हजर व्हायचं आहे। जर ते हजर झाले नाहीत तर मालमत्ता त्यांची 30 दिवसात जप्त होणार आहे। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेले आहेत, त्यामुळे ही नोटीस आता त्यांची वाळकेश्वर इथली जी मालमत्ता आहे त्यावर लावली जाईल आणि 30 दिवसांनंतर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल। परमवीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलेलं आहे। परमवीर सिंग यांच्या सोबतच इतर दोघांना फरार घोषित करण्यात आलेलं आहे। या तिघांच्याही बाबतीत गुन्हेगार फरार घोषित केल्यानंतर 30 दिवसाची मुदत त्यांना दिली जाते। त्या 30 दिवसात त्यांनी हजर व्हायचं असतं। जर ते न्यायालयासमोर कोर्टासमोर हजर झाले नाहीत तर त्यांना त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, काय सांगाल आजचा अपडेट? सुवर्णा, जी माहिती समोर येते अजित, आपला आवाज पोहोचत नाही। अजित, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला माहिती सांगतात परमवीर सिंग यांच्या अडचणी नक्कीच वाढलेल्या आहेत, कारण त्यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस सुद्धा आता काढण्यात आलेली आहे। ती वाळकेश्वर इथल्या त्यांच्या घरावर लावली जाईल आणि त्यानंतर 30 दिवसात जर ते कोर्टासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची वाळकेश्वर इथली जी प्रॉपर्टी आहे ती जप्त केली जाणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, परमवीर सिंग यांच्या केअरटेकरने अशी माहिती दिलेली होती पोलिसांना। प्रतिज्ञापत्रामध्ये हे स्पष्ट केलेलं होतं त्यांच्या केअरटेकरकडून की ते 3 महिन्यामध्ये इथे आलेले नाहीत, मला ते कुठे आहेत याच्या संदर्भातली माहिती नाही, असं या केअरटेकरनं सांगितलं होतं।
बातमी आहे नाशिकमधून. नाशिक शहरातील 80 वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं आता बदलली जाणार आहेत. जातीवाचक नावं असलेल्या वस्त्या आणि रस्त्यांना आता नवीन नावं दिली जाणार आहेत. राज्याच्या समाज कल्याण विभागानं नाशिकमधल्या शहरातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचे निर्देश दिल्यानंतर आता महापालिकेनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी शहरातील कोळीवाड्यासह कुंभार गल्ली आणि तेली गल्ली अशा जवळपास 80 रस्ते आणि वस्त्यांना जातीवाचक नाव असल्याचा अहवाल दिला असून आता या सगळ्या भागांना नवीन नावं दिली जाणार आहेत. शहरात पारंपरिक पद्धतीनं नामकरण झालेले रस्ते, चौक, वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याची तयारी पालिकेकडून करण्यात येते आहे. त्यामुळे लवकरच नाशिकमधील जातीवाचक नावांच्या जागी नवीन नावं दिसणार आहेत. आपण जर बघितलं तर तेली गल्लीचा हा संपूर्ण परिसर आहे, ज्याला पूर्वीपासून तेली गल्ली म्हणून संबोधलं जात होतं. मात्र आता नव्यानं जे काही प्रस्तावित नावं करण्यात आलेली आहेत त्यामध्ये या तेली गल्लीचं नाव जे आहे ते रामशेज नगर असं करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या निर्णयानंतर इथल्या स्थानिकांना काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या जाणून घेऊया. गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही जी नावं होती, कोळीवाडा असेल, राजवाडा असेल, मातंग गल्ली असेल, तेली गल्ली असेल, अशा नावांनी आपण या परिसरांना ओळखत होतो. मात्र सरकारने जो काही हा निर्णय घेतला यामुळे काय फायदा होईल, काय वाटतं? प्रथमतः मी सरकारने हा निर्णय घेतला, महाराष्ट्र शासनाचं मी स्वागत करतो. ॲक्च्युली हा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याच्या अगोदरच्या शासनाने हा निर्णय त्यावेळेसच घ्यायला पाहिजे. त्यांना त्यावेळेस शहाणपण का सुचलं नाही असं मी आरोप करतो. या काय होतं, काही ठिकाणी जातीवाचक नाव दिल्यामुळे काही परिसराला म्हणजे त्या समाजाचं प्राबल्य आहे की असं वाटायचं. त्याच्यामुळं इतर समाजातील लोकांच्या भावना दुखवल्या जायच्या. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने, शिवसेना सरकारने हा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून या गल्लीत राहतात. तेली गल्ली म्हणून याचा परिचय आहे. नवं नाव रामशेज नगर असं असणार आहे. काय वाटतं, या नावं बदलल्याने काय याचा परिणाम, फायदा काय वाटतं? सर्वप्रथम मी महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करतो की सरकारने हा खूप दिवसापासून निर्णय घेतला आहे. पण नाशिक महानगरपालिकेने वेळ न लावता जो नाव बदलण्याचा शासनाचा निर्णय त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो. आता जरी जो निर्णय झालेला आहे, या निर्णयामागे केवळ मातंग वस्तीत लोक राहतात म्हणून लहुजी नाव द्यावं, म्हणून काहीतरी अण्णाभाऊ साठे नाव द्यावं, माळी राहतात म्हणून महात्मा फुले नाव द्यावं, या प्रकारे न करता एखाद्या महापुरुषाला एका जातीत, एका वस्तीत बंदिस्त न करता त्याऐवजी मातंगवाड्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करता येईल का? संभाजी एखादा मोमीनपूर आहे त्याचं नाव जिजाऊनगर करता येईल का? अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल. काय वाटतंय ताई, हे जे जातीवाचक नाव आहे ते बदलण्याबाबतचा निर्णय झाला? आज जो निर्णय घेतला त्याला नक्कीच स्वागत आहे, पण त्यात बदल पण घडायला हवा की मोठे मोठे आपल्याकडे विचारवंत आहेत त्याचं नाव एका बिल्डिंगला द्यावी अशी मागणी. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. बुलेटिनमध्ये पुन्हा एक ब्रेकवर जाताना आमच्या मिशन पाणी मोहिमेबाबत जागतिक शौचालय दिनानिमित्त हार्पिक आणि नेटवर्क 18च्या प्रमुख मोहिमेमध्ये मिशन पाणीनं स्वच्छ पाणी आणि शाश्वत स्वच्छतेकरता भारतातील पहिल्या प्रस्तावनेचं अनावरण केलं. देशभरातील लोकांनी सुरक्षित पाणी आणि शाश्वत स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. पाहुयात प्रतिक्रिया. हमको बचानी है ये जिंदगानी. We the people of India pledge to strive for a cleaner and healthier world, to protect ourselves from disease, to have sustained sanitary habits, to have access to clean toilets and water for all our citizens. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. क्रिप्टो की समझच्या नव्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चला जाणून घेऊयात या आठवड्यात क्रिप्टो मार्केटमध्ये काय नव्या हालचाली घडल्यात. भारतात क्रिप्टोवर झालेल्या पहिल्या पार्लिमेंटरी पॅनलच्या बैठकीत क्रिप्टो करन्सी कांट बी स्टॉप्ड बट मस्ट बी रेग्युलेटेड यावर एकमत झालंय. जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्सची बैठक झाली आहे आणि या बैठकीत क्रिप्टो एक्सचेंजचे रिप्रेझेंटेटिव्ह, ब्लॉकचेन आणि क्रिप्टो ॲसेट काउन्सिल, त्याचप्रमाणे इंडस्ट्री बॉडीज आणि इतर स्टेक होल्डर्स देखील सहभागी होते. यात क्रिप्टोच्या रेग्युलेशनवर चर्चा झाली आहे.
या बैठकीत क्रिप्टो संदर्भातील सर्व गोष्टीत एक विचार समोर आलाय आणि तो म्हणजे भारतात क्रिप्टोसाठी रेग्युलेटरी मेकॅनिझमची गरज तर आहेच, मात्र रेग्युलेटर कोण असेल हे अजून अस्पष्ट आहे. बैठकीत चर्चा या मुद्द्यावर देखील झाली आहे की गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला कशा प्रकारे सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. बैठकीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी म्हटलंय की क्रिप्टोमध्ये रेग्युलेशन आणि इनोव्हेशनला बॅलन्स करण्याची गरज आहे आणि त्याला यूज केसच्या आधारे सहज रेग्युलेट केलं जाऊ शकतं. सोबतच देशाची सध्याची टॅक्स प्रणाली क्रिप्टोवर लागू होऊ शकते. आणि या बैठकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिप्टोकरन्सी संदर्भात वेगवेगळ्या मंत्रालयासोबत आणि RBI सोबत एक खास बैठक देखील घेतली होती आणि ज्यात त्यांनी ड्रग्ज आणि टेरर फंडिंगमध्ये क्रिप्टोच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. येत्या काळात सोशल टोकनच्या क्रिप्टो स्पेसमध्ये वेगात आपली जागा बनवणं अपेक्षित आहे. सोशल टोकन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. ही एक अशी पद्धत आहे जी इंटरनेट पर्सनॅलिटी किंवा सेलिब्रिटींना थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म किंवा एजन्सीजच्या मदतीशिवाय आपल्या कामाला मॉनिटाईज करण्यास मदत करते. सोशल टोकनने कॉन्टेंट क्रिएटरसाठी आपल्या फॅन कम्युनिटीला बिल्ड करणं आणि त्यांना रिवॉर्ड देण्यासोबतच आपल्या क्रिएटिव्ह वर्कसाठी स्वतःला कंपन्सेट करणं शक्य झालंय. आता कल्पना करा की तुम्ही न्यूज वाचण्यासाठी एका न्यूज वेबसाईटवर गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिवॉर्ड म्हणून क्रिप्टो टोकन दिलं जात आहे. सोशल टोकन रिअल मनीप्रमाणे काम करेल अशा पद्धतीने त्याला डिझाईन आणि सेट केलं गेलंय. या टोकन्सच्या मर्यादित संख्येमुळे त्यांची डिमांड मोठी असेल आणि त्यांची किंमतही वाढेल. याशिवाय क्रिएटर आपल्या कम्युनिटी मेंबर्ससाठी यात आणखी बेनिफिट्स ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त फॅन्सना अट्रॅक्ट करण्यास देखील मदत होऊ शकते. सोशल टोकन NFT आणि क्रिप्टो स्पेसमध्ये एक नवा फ्रंटियर आहे. त्यामुळे याच्या इम्पॅक्टला समजण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल यात शंका नाही. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या गेस्टना भेटण्याची. याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत क्रिबोको ग्लोबलचे फाउंडर आणि CEO सिद्धार्थ सोगानी. सिद्धार्थजी, क्रिप्टो की समजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. सिद्धार्थजी, आपल्याला काय वाटतं, संसदीय स्थायी समितीसोबत झालेली पहिली बैठक रेग्युलेशनच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल असू शकतं? ये पार्लियामेंट का इंडस्ट्री के साथ में पहला इंटरेक्शन था. इस मीटिंग के अंदर जयंत सिन्हा जी लीड कर रहे थे और उनके काफ़ी कंसर्न्स थे कि इसको करेंसी कहा जाए या असेट कहा जाए या कमोडिटी कहा जाए. तो ये इंडस्ट्री से इंटरेक्ट करने के बाद में उनको काफ़ी चीज़ें समझ में आई हैं. मुझे लगता है ये एसेट या कमोडिटी के जैसे ट्रीट किया जाना चाहिए और ये इंडस्ट्री के लिए और अपने कंट्री के लिए बहुत अच्छा स्टेप है क्योंकि ये फर्स्ट ऑफिशियल इंटरेक्शन था विद द इंडस्ट्री एंड आई बिलीव काफ़ी सारी चीज़ें क्लियर हुई हैं. हम लोगों को रिटन रिस्पॉन्सेस भी देने हैं जो इस हफ्ते के अंत तक हम कमेटी को सबमिट कर देंगे. तो होपफुली हम बिल को काफ़ी जल्द देख सकते हैं बाय द अराउंड द विंटर सेशन जो पार्लियामेंट का होगा उसमें हम ये देख सकते हैं. नक्कीच. धन्यवाद सिद्धार्थजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. क्रिप्टो की समजमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूयात क्रिप्टो करन्सीशी निगडीत महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. ज़ेपे एंड न्यूज 18 नेटवर्क प्रेजेंट क्रिप्टो की समझ. पालमपूरच्या शास्त्रज्ञांनी मायक्रोबियल मिक्स तयार केलं. याचा फायदा हिमालयाच्या थंड वातावरणातही होऊ शकतो. हिमाचल, लडाख याच्या रहिवाशांना टॉयलेटपासून जैविक खत बनवण्यास मदत मिळते. एक नजर टाकणार आहोत कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पार पडते. Today we are here at Goshal village of Lahaul and Spiti district in Himachal Pradesh to bring out a story on sanitation and water conservation. In general, we spend around 8 to 10 liters of water in every flush, and here in this village and in the entire region, people have learned traditionally how to manage human waste without even spending a single drop of water. And this village is special because this was the first time that we got introduced to Himalayan dry toilets, which not only manages human waste without water but also utilizes the compost in agriculture farmland. At my back we have this structure and it has two-storied structure. On the top story they defecate and on the bottom story the human waste gets accumulated. So after the season goes off, after around 6 months, they collect the human waste and put it in the fields.
So the main issue used to be during the summer, the foul odor that it produces. We came across that when they were defecating, they were covering the fecal material with some dry material. So there was nothing but they were using ashes or cattle waste or soil, etc. So we wanted them to use our product. We mixed it with some carrier material, and we took good care that we used the carrier material which were again going to be organic, and it was good for the soil. पहले जो हम गोप यूज़ कर रहे थे उसमें जो बहुत दुर्गंध आ रही थी, तो अभी हमने जो पालमपुर से जो बूस्टर लाया था उसे यूज़ किया और उससे जो दुर्गंध बहुत कम हो गई है और इससे हमें जो है बहुत लाभ मिला है। स्वच्छता और पानी 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 हमको बचानी है ये जिंदगानी। जागतिक शौचालय दिनानिमित्त हार्पिक आणि नेटवर्क 18च्या प्रमुख मोहिमेमध्ये मिशन पाणीनं स्वच्छ पाणी आणि शाश्वत स्वच्छतेकरता भारतातील पहिल्या प्रस्तावनेचं अनावरण केलं। देशभरातील लोकांनी सुरक्षित पाणी आणि शाश्वत स्वच्छतेकरता कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली। पाहुयात प्रतिक्रिया। हमको बचानी है ये जिंदगानी। We, the people of India, pledge to strive for a cleaner and healthier world, to protect ourselves from diseases, to have sustained sanitary habits, to have access to clean toilets and water for all our citizens. या होत्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबणार आहोत, मात्र आठवण जाताना करून देतो ती म्हणजे दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ताज्या बातम्या आहेत, तर त्या तुम्ही पुन्हा पाहू शकता आमच्या YouTube चॅनलवर। न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा आणि या सगळ्या बातम्या पहा।